नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो तर रोपवाटिकेमध्ये. तर जाणून घ्या की या रोपवाटिकेसाठी हे आपली टेक्नॉलॉजी आहे ऑर्गॅनिकमध्ये. या रोपवाटिधारक जे मालक आहेत त्यांच्याकडून नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? प्रताप शंकर खबाले, विंग, तालुका कराड. अच्छा. 2011 पासून ऊस रोपवाटिका चालू केली आहे. 2011 पासून ते चालू होते आणि 2018 साली मला किरण टेक्नॉलॉजी मला पाहायला मिळाली आणि मला खूप त्याचा रिझल्ट चांगलं वाटल्यामुळे मी नर्सरीमध्ये वापरायला सुरुवात केली. ओके. रोपं बनवताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. अच्छा. त्याचा फायदा असा झाला की रोपांची ग्रोथ सुरुवातीपासूनच चांगली राहिली. ओके. क्वालिटी चांगली राहिली आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला लागला त्यांच्या शेतामध्ये आणि मग त्यामुळं मागणी सुद्धा बऱ्यापैकी चांगले. म्हणजे बघा मित्रांनो की महत्त्वाचं आपलं पश्चिम महाराष्ट्राचं मेन पीक आहे ते ऊस पीक आहे. आणि ऊसाची रोपं कशी तयार होतात आणि ही केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानं अतिशय जबरदस्तच. की दादा तुमचे बादशाह आहेत शुभम पवार साहेब, बरोबर, यांच्या माध्यमातून आपण हे काम सुद्धा चालू केले कन्सल्टीचं. तर मित्रांनो बघा, पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही ही कन्सल्टी घेऊ शकता. रोपापासून ते हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्हाला सर्व मार्गदर्शन यांच्याकडे भेटेल. चला पाहूया रोपवाटिका कशा पद्धतीने रोपं तयार होतात, प्रत्यक्ष पाहणी आपण करूया. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघावा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयी सर्व नॉलेज माहिती पूर्ण मिळेल आणि तुमच्या शेतीची गणित इथं बदलू शकतील. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही कमेंट करा. तुमचा अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. तर रोपं तयार करण्याच्या आधी बियाण्याची निवड किंवा इथं असणारे बियाणं आपण बघू शकता. अतिशय छान पद्धतीचं, कमी कालावधीचं आणि उत्कृष्ट दर्जेदार बियाणं वापरलं जातं. प्रत्यक्ष आपण बघताय की पवारसाहेब आणि सुनील पाटील सर यांनी हा ऊस धरलेला आहे आणि अतिशय छान पद्धती, पेरासुद्धा मोठा आहे आणि जबरदस्त क्वालिटी आहे, एकसारखा ऊस आहे आणि त्यानंतरच रोपं तयार होतात. बघा आपण आलो. दादा सांगा आम्हाला माहिती. प्रथमतः ऊस कटिंग करून झाल्यानंतर जे ट्रे भरले जातात, डोळे भरले जातात. अच्छा. 3 दिवसासाठी मी अशा पद्धतीनं इथं बोटी लावतो. अच्छा. 3 दिवसासाठी लावल्यानंतर 3 दिवसानंतर काढून पुन्हा अशा पद्धतीने लावली जाते. अच्छा. इथं बरं दिसते अशा पद्धतीने. ओके ओके ओके. ते किमान 8 दिवस राहते. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग ऊन झाल्यानंतर मग परत ह्या दुसरी स्टेप बघितली, ही तिसरी स्टेप. ओके. नंतर काय होतं? ह्या पद्धतीनं असं इथे येतं. ह्या दरम्यान बघा मित्रांनो, हा कितवा दिवस म्हणायचा? हे 10 ते 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. ओके. 14 दिवसाच्या दरम्यान आम्ही याला केरन टेक्नॉलॉजीचं आळवणी केलं जातं. ओके. ड्रिचिंग केलं जातं. ड्रिंचिंग होतं. अच्छा. त्याच्यानंतर मग काय रासायनिक खतं असतील, ओके, स्प्रे असतील ते दिले जातात. ओके. त्याच्यानंतर मग ही स्टेज येते. ओके. आणि समोर दिसते ती स्टेज येते. अच्छा, ही स्टेज येते. त्यानंतर ही किती दिवसाची आहेत? ही 25 दिवसाची. 25 दिवसाची आहेत. अच्छा. ओके. त्यानंतर मग पुन्हा विक्रीला एक त्या पद्धतीची रोपं तयार होतात. बघा मित्रांनो की आता विक्री व्यवस्थेमध्ये आपण बघूया की कशा पद्धतीनं फायनल रोपं तयार होतात. ही किती म्हणजे फायनल स्टेज झाली? ही फायनल ही आता आजच्या कंडिशनला तुम्ही देऊ शकता हे रोप. ओके ओके. करून घेतलेलं आहे. मला थोडंसं रोप हे करून दाखवत आहे म्हणजे सर्वसाधारण 30 ते 35 दिवसाचं वय आहे. अच्छा. बघा मित्रांनो, ओके, अतिशय उत्कृष्ट आहे. आणि आज रोजी 35 दिवसाची रोप आहेत. ओके. आणि तुम्ही काय सांगू इच्छिता? तर आम्ही या पद्धतीने नर्सरीमध्ये प्रायमरी स्टेजला आम्ही देतोच. ओके. कारण सदा स्वतःच्या वापरून ऊस उत्पादनात चांगल्या पद्धतीनं वाढ होतेच या टेक्नॉलॉजीमुळे. अच्छा. त्याचा फायदा करून घ्यावा. बघा मित्रांनो, सुरुवातीपासून अगदी ऊस क्षेत्र जर हमीभावाचं एकच पीक म्हणलं तर ऊस म्हणजे त्याला हमीभाव फिक्स आहे. आणि रोपं जर तुम्हाला ही टेक्नॉलॉजी वापरलेली सुरुवातीला जर मित्रांनो मिळाली तर अतिशय छान पद्धतीने तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला हे सर्व मार्गदर्शन
शुभम पवार यांच्या माध्यमातून तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, त्यांना संपर्क करा, रोपांचे बुकिंग करा. रोपं तुमच्याकडे अवेलेबल कधी असते सीझनमध्ये सांगावायचं? नेहमी असतात. सीझनमध्ये फक्त बुकिंग करावं लागतं. बुकिंग करावं लागतं. अच्छा अच्छा आणि अच्छा. आउट सीझनमध्ये मागितले की लगेच मिळतं. बघा मित्रांनो, दर्जादार रोपं जर हवे असतील तर माऊली रोपवाटिका विंग येथे येऊन तुम्ही संपर्क करू शकता. ओके दादा, तुम्ही शेतकऱ्यांना रोपाबरोबर काय फॅसिलिटी देऊ शकता? आमच्याकडं रोपं लावून द्यायची सुद्धा व्यवस्था आहे. ओके. आणि ट्रॅव्हलिंग विलिंग सगळं आमच्याकडे जातं. अच्छा. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी एक चांगला विषय असा नर्सरीमध्ये चालू ठेवतो की ज्यावेळी आम्ही रोपं देणार आहे ओके. शेतकऱ्यांना, त्यावेळी आम्ही केरॉन टेक्नॉलॉजीचा स्प्रे इथंच करून देतो. अच्छा, म्हणजे एक स्प्रे होते. स्प्रे शेतकऱ्याचा वाचून जातोय. ओके ओके ओके. आम्हाला कमी खर्चामध्ये कमी स्पेसमध्ये असल्यामुळे आम्हाला थोडक्यामध्ये ते भागतं. शेतकऱ्याला एकरभर आणण्यासाठी किंवा 2 एकर काही क्षेत्र असेल त्यासाठी त्याचा खर्च वाढतो. तो खर्च आम्ही इथं कमी करून देतो. जागेवर स्प्रे झाल्यामुळे निश्चितच रोप लागण झाली की पटकन रोपाला गती लागते. ओके. आणि मग शेतकऱ्याला त्या गोष्टीचं समाधान मिळू शकतं. अच्छा, पवार साहेब काय सांगू इच्छिता तुम्ही? नक्कीच आपण आता आम्ही रोबोटिकमध्ये एवढं वर्ष झालं काम करतोय. ओके. बरोबर आपण केरन टेक्नॉलॉजी प्रामुख्याने वापरतो. ओके. म्हणजे जसं की आता खबाले साहेबांनी सांगितलं की प्राथमिक आपण गोष्टी करतोयच, पण ज्यावेळी आपण शेतकऱ्यांना इथून ट्रॅव्हलिंग करून रोपाचे पाठवतो की प्राथमिक इथं जी फवारणी आपली जी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा एक फवारणीचा खर्च वाचतो. आणि इथं टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यामुळं शेतामध्ये रोपं गेल्यावर ज्या पद्धतीनं त्यांची ग्रोथ झाली पाहिजे किंवा त्यांचा एक काय म्हणतो आपण सुरुवात झाली पाहिजे, ही चांगल्या पद्धतीने होतं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल. हो. आणि केरन मार्गदर्शन सुरुवातीपासून शेवटपर्यंत होय. तुमच्याकडनं भेटेल. नक्कीच. बघा मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती तुम्ही 100% संपर्क करा. शुभम पवार हे तुम्हाला सुरुवातीपासून अगदी रोपांच्या बुकिंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत ऊसाच्या सर्व केरन टेक्नॉलॉजी वेळोवेळी संपर्क किंवा प्लॉट व्हिजिट त्यांच्याकडून मिळून जातील. नमस्कार. निश्चितच तुम्ही संपर्क करा. तुम्ही ही जी रोपं आता ह्या पद्धतीने भरताय, हो. त्यामागचं कारण काय? साहेब आता हे आपले शेतकरी आहेत, यांना आता एक 700 रोपं हवे होते. अच्छा. तर कमीत कमी 700 रोपं म्हणल्यावर एक 10 ट्रे तर लागणार. यस. तर ह्यांच्या दुचाकीवरनं हे 10 ट्रे घेऊन जाऊ शकत नाही. अच्छा. किंवा जर त्यासाठी त्यांना वेगळं वाहन घेऊन यायचं झालं तर त्यांचं कॉस्टिंग वाढणार आहे. ओके. एक अशी पद्धत आहे जेणेकरून आपण क्रॉस पद्धतीने जर रोपं रचून यांना आपण दिली, बघा मित्रांनो. टू व्हीलरवरनं एवढी सगळी रोपं त्यांची वन टाइमच जाणार आणि त्यांचं थोडं ट्रान्सपोर्टेशनची बचत होणार. अच्छा अच्छा. म्हणजे कमी ह्याच्यामध्ये ते रोपं नेऊ शकतायत, होय. बरोबर ना? 100%. यासाठी साधारणपणे एका ट्रे मध्ये किती बसतात? आता हा जो ट्रे आपला, अच्छा. त्याच्यामध्ये 70 डोळे असतात आपले. अच्छा. आणि हा एक त्यांनी टब घेऊन आलेत, ह्याच्यामध्ये आता आपण 700 रुपये बसवल्यात. 700. हो. हे किती क्षेत्रामध्ये हे? आता हे यांना ही जी रोपं लागणार आहेत तर एक 5 ते 6 गुंठ. सांधारण्यासाठी आता रोपं लागणार आहेत नाही, साधारण. असं जर विचार जर आपण केला तर साधारण किती क्षेत्रामध्ये ही? जर तसं बघितलं तर आपण 1 एकराला 2 फूट अंतरावर आपण जर म्हणलं तर 5,500 रुपये लागतात. अच्छा. हो. तरी साधारणतः आपले साहेब किती अंदाजे अर्धा गुंठ. हो, अर्धा गुंठ्यामध्ये इथलं हे बघा मित्रांनो, ते कमी आपल्याला जर वाहन नसेल 4 गुंठे. तर अशा पद्धतीने आपण जर जुगाड केलं, बघा एका ट्रे मध्ये किती रुपये आहेत पवार सर म्हणला? 700 रुपये. 700 रुपये आहेत. हो. एक टेक्निक समजून घ्या. आणि आपल्याला जर वाहन नसेल, रोपं जर न्यायची असेल तर अशा पद्धतीने आपण एका ट्रेमध्ये 700 रोपं बसू शकता. कसं वाटलं हे नवीन जुगाड? निश्चित सांगा. धन्यवाद.